की आपण या ठिकाणी आपलं गीत या ठिकाणी सादर करावं. हॅलो हॅलो पीटी राहू दे आता. चला रिदम वाले चला पटकन. बँजो खाली बसून घ्या. हे सूर दे रे मला फक्त. दादा कृपया आमचा आवाज खोला. आता साहेबांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं असेल. आतापर्यंत फक्त आमचा आवाज दाबायचंच काम करत आलेले सगळे. पण आता आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्रद्धेय बाळासाहेब असल्यामुळे आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. साऊंडवाल्या दादांना मी विनंती आहे माझी, आमचा आवाज दाबू नका. तुम्ही पण दाबू शकत नाही, सोडा आवाज माझा. आणि म्हणून अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए कोई ऐसी चट्टान बना डाला. की संविधानाने अधिकार दिले तरी काय काय. अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए कोई ऐसी चट्टान बना डाला. मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना डाला. एक चाय बेचने वालों को पंतप्रधान बना डाला. आणि सगळ्यांनी मला वाटतं रील्स वरती हे गाणं तुम्ही ऐकतात. संबळ पॅटर्न लावायचा अवेज आणि वंचित बाला म्हणायचं. तुम्हाला काय म्हणायचंय? वंचित बाला. जोरदार आवाज आला पाहिजे बाबासाहेबाच्या अवलादीनो. वंचित बाला काय म्हणायचं? अरे कोण हाय मी वंचित बाला, कोण हाय मी सांगा. हे कोण हाय मी सांगा, कोण हाय मी वंचित बाला. अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा. अरे कोण हाय मी. ह्या गाण्याचं उद्घाटन पुण्यामध्ये आदरणीय अंजिलदांच्या हातनं झालं होतं. अरे कोण हाय मी वंचित वाला, सांगा कोण हाय मी बाळासाहेब वाला. अरे लोभी नाही मी, अरे लोभी नाही मी कसल्या सोन्या नाण्याचा. अरे कट्टर शिपाई मी दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई मी दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कोण हाय मी वंचित वाला, कोण हाय मी वंचित वाला. अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. 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 कारण समाजाशी नातं जोडताना ना बाबासाहेबांनी स्वार्थासाठी नातं जोडलं, ना आदरणीय बाळासाहेबांनी स्वार्थासाठी नातं जोडलं. अरे जोडलं नाही नातं स्वार्थाचं, जोडलं नाही नातं स्वार्थाचं. अरे जोड
जोडलं नाही नात स्वार्थाचे. बसून घ्या. अरे जोडलं नाही नात कधी स्वार्थाचे. लाडके बाळासाहेब भारताचे. जोडले नाही नाते कधी स्वार्थाचे. लाडके बाळासाहेब भारताचे. कायम भिडणार मी आणि लढणार मी. नाही रडणार मी, लढणार मी. कायम भिडणार मी, ना महाग पडणार मी. सदा लढणार मी, ना कधी रडणार मी. अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा. चला दोन्ही हात वर. साहेबांसाठी दोन्ही हात वर. साहेब आपल्या नांदेडमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत दोन्ही हात वर करायचे सगळ्यांनी. अरे कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्या. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्या. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. अरे आमच्या सोबत आले त्या वंचित. जे आमच्या संघ आले त्या वंचित. आणि भुरटे घरी बसले ते किंचित. घरी बसले ते किंचित. घरी बसले ते किंचित. आमच्या संघ आले त्या वंचित. हे आमच्या संघ आले त्या वंचित. आणि भुरटे घरी बसले ते किंचित. घरी बसले ते किंचित. घरी बसले ते किंचित. कोण आहे मी वंचित वाला. कोण आहे मी बाळासाहेब वाला. कोण आहे मी वंचित वाला. कोण आहे मी बाळासाहेब वाला. सांग कोण आहे मी. तुम्ही कोणी म्हणू नका रे महिला मंडळ. सांगा कोण आहे तुम्ही. सांगा कोण आहे मी. कोण आहे विठ्ठल गायकवाड. कोण आहे साजन बेंद्रे. तुमचा बाप कोण आहे. हर तुमची माय कोण आहे. सारा देश कोण आहे. मग लोभी नाही मी अरे सोन्या नाण्याचा. अन मग कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. असा जोश पाहिजे प्रत्येकाचा. हा काकांचा दोष नाही. अरे भीमरायाच्या विद्वत्तेवर दुनिया सारी दिवाणी. आणि नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी. नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा. कट्टर आता नाही कुणा वावग मन भीम कोरे गाव ग. हे गाणं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माझे पक्षबंधू मिलिंद शिंदेचं आहे. आधी मिलिंद शिंदेचा प्रवेश झाला, मग साजन बेंद्रे झाला पुण्यातून अनिल जाधव वंचित मधूनच. आणि पक्षबंधू मिलिंद शिंदे यांचं गाणं आहे म्हणून गातोय.
आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरेगाव आता नाही कुणा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही कुणा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही कुणा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही कुणा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता कुठं नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय आता घरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय 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 आता नाही पुन्हा बाब ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही कुणा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग नाही कुणा गाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही पुन्हा बाब ग म्हणे भीमा कोरेगाव ग कुणा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता घरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय आता नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग काय वाटतंय वाजवू नका रे काय वाटतंय जोरात बाळासाहेबांना पाहून ग या 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 अरे असं पक्षावरती प्रेम पाहिजे असं नेत्यावरती प्रेम पाहिजे हा बोला तिथून जोरात बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना ही गाणी तर ही नाचण्यासारखी गाणी तर आम्ही केलीच पण मध्यंतर मी एक गझल केली आणि माझी फार दिवसापासून इच्छा होती की साहेब ज्या स्टेजवरती असतील तिथं मला हे 100% गायचं आहे म्हणून साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबाच्या खांद्यावर आवडलं तरच टाळी वाजवा बरं का वरचे नाही आता नाही साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर आणि अशी अपेक्षा करतोय की हे असं गाणं पहिल्यांदाच कुणीतरी दाखवलेलं आहे साहेबांना सुद्धा आवडत साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर आणि त्याच खांद्यावरी खेळलंय रे ऐका साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर त्याच खांद्यावरी खेळलंय रे त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय बाळप्रकाश आंबेडकर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबाच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबाच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर आणि त्याच
त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर 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 साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं साऱ्या गेला लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं ऐका साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमानं पेनानं जवा उचलून घेतलं डोळ्यानं पाहिलाय पेन किंवा ध्यानानं दवा पेन किंवा ध्यानानं घंटो ध्यानानं दवा उचलून घेतलंय पाहिला पेंटो गणन ध्यानानं मग जवा काय उचलून घेतलंय बाबानी नाताला कडयावर आणि बाबासाहेबांच्या किशाचा पेन होता ही सगळी माझी कल्पना बरं का